झणझणीत अशी शेवभाजी रेसिपी आपण बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग शेवभाजी रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा, आता इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहे, दाह्या घेतलेल्या आहे, काही खडे मसाले घेतलेले आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 2 तमालपत्र घेतलेले आहे। तर बघा, इथं 4 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले। तवा तापल्यानंतर कांदे टाकून घेतले होते बघा, आणि कांदा असा छान परतवून घ्यायचा। आणि खूप जास्त काही मी दाखवलेलं नाही कांदा परतताना, कारण रेसिपी मग आपली व्हिडिओ मोठा होईल। तर बघा, आता थोडंसं तेल टाकून घेतलं, कांदा छान असा परतल्यानंतर काढून घेतलेला आहे। आता त्याच तव्यावर बघा थोडंसं मी तेल टाकलं, त्यानंतर जे आपण खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं आता मी परतवून घेणार आहे। त्यातच लगेच आपण जे खडे मसाले काढलेले आहेत बघा, ते खडे मसालेही मी परतवून घेणार आहे। आलं, लसूण पाकळ्या आणि दाह्या आणि काही खडे मसाले घेतलेले आहे। खडे मसाले आपण आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो। तर मी एक मसाली वेलची घेतलेली आहे, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 मिरे, अजून चक्री फूलचे 1-2 पाकळी घेतलेली आहे। तर असं काही नाही, आपण आपल्या मनाने घेऊ शकतो आपल्याला पाहिजे तसं, किंवा तुम्ही घरचा साठवणीचा काढा मसालाही तुम्ही वापरू शकतात। तर बघा, आता मी हे मसाले भाजून घेतलेले आहे। तर इथं मी 2 टोमॅटोही भाजून घेतलेले आहे बघा, आणि कोथिंबीर पण थोडीशी घेतलेली आहे। तर आधी मी दाह्या आणि खोबरं ते मिक्सरला फिरवून घेतलं, त्यानंतर टोमॅटो आणि कांदा जो भाजून घेतलेला आहे आता तो फिरवणार आहे, कारण खोबरं मी खिसलेलं नव्हतं, तर मग काप केले त्याच्यानंतर मग ते जाड राहू नये म्हणून आधी खोबरं आणि खडे मसाले फिरवून घेतले, म्हणजे छान असा मसाला बारीक होतो। आता मसाला दळून घेतलेला आहे। नंतर आता आपण एक कढई घेतली, कढई गॅसवर ठेवली बघा, 3 ते 4 पडी तेल टाकलं, तेल टाकल्यानंतर तमालपत्र टाकलं, म्हणजेच तेजपान, जिरं टाकलं। जिरं छान असं फुलल्यानंतर आपण जो मसाला दळून घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, खडे मसाले ते टाकून घेतलं बघा। तर टोमॅटो पण छान असं तुम्हाला जर स्किप करायचं तर तुम्ही करू शकता। तर आता बघा, सगळे मसाले मी आता परतवून घेत आहे। तर आता यात आपण मिरची पावडर वगैरे आपल्याला वापरायचं आहे। मसाला आता कुठलाही आपल्याला वापरायचा नाही, कारण आपण खडे मसाले वापरलेले आहे अख्खे। तर इथं बघा, मी 2 चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चम्मच हळद पावडर टाकलेली आहे, 1 चम्मच मी धना पावडर टाकलेली आहे, 1 चम्मच मी कसुरी मेथी टाकलेली आहे। म्हणजे खूप सुंदर अशी हॉटेल्सपेक्षाही घरच्या घरी आपण शेवभाजी बनवू शकतो। पाहुणे आल्यावर आपण झटपट भाजी बनवू शकतो। तर मी 6 ते 7 लोकांकरता ही भाजी बनवत आहे। तर पाहुणे आल्यानंतर अशी वेळ नसला आपल्याकडे, तर अशी झटपट ही शेवभाजी तयार होते। तर बघा, मस्त असा आता मसाला मी परतवून घेत आहे। थोडंसं पाणी टाकून घेतलं, म्हणजे मसाला करपत नाही, आणि छान असा बारीक गॅसवर आपल्याला हा होऊ द्यायचा आहे, झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे बरोबर मसाल्याला तरी सुटते। तर बघा, पाणी टाकायचं, कारण आपण जर नुसते सुके मसाले परतवले तर मग ते जळू पण शकतात, लागू शकतात, मग भाजीची चव पण बिघडते। म्हणून थोडंसं पाणी, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। गरम पाणी बनवून ठेवायचं, तापवून ठेवायचं। आता इथं मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे बघा, आणि कशी तरी सुटलेली आहे बघा मसाल्याला। तर इथं मी पाणी टाकताना व्हिडिओ थोडासा स्किप झाला माझ्याकडून, तर गरम पाण्याचाच इथं वापर करायचा आहे। तर आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत पातळ घट्ट भाजी पाहिजे त्याप्रकारे आपण ठेवू शकतो। तर बघा, मी पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि किती सुंदर अशी बघा शेवभाजी आपली तयार होत आहे। तर बघू शकता तुम्ही, मस्त तरी पण सुटलेली आहे, आणि अशी अख्ख्या खडा मसाल्याची भाजी तर मग अजूनच छान लागते। फक्त आपण प्रमाणानुसार वापरायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलं बघा भाजीमध्ये, आणि खूप छान अशी ही झणझणीत शेवभाजी तुम्ही नक्की बनवून बघा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी रेसिपी, शेवभाजी रेसिपी जर आवडली असेल तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, तुम्हाला रेसिपी आवडली का नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आता बघा, बारीक गॅसवर आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। रस्सा आपला मस्त छान बारीक गॅसवर होऊ द्यायचा, म्हणजे भाजीला चव अधिकच वाढते। आणि बारीक गॅसवर केल्यानंतर मग तरी पण छान येते भाजीला। आणि बघू शकता तुम्ही, आता भाजी मस्त, आता रस्सा शिजलेला आहे। तर मी शेव काही एकसाथ टाकणार नाही, कारण शेव नंतर वरतूनच घ्यायचे, कारण मग ते खूपच भिजून जातात। तर आता मस्त अशी हिरवीगार अशी रश्श्यावर कोथिंबीर गेलेली आहे, आणि शेवभाजी आपली तयार झालेली आहे। तर आता आपण बघा वाढून घेऊयात, एका कटोऱ्यामध्ये आपण काढून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी तरी आलेली आहे, आणि मस्त झणझणीत ही शेवभाजी तयार झालेली आहे। तर बघा,
मी मस्त अशी काढून घेत आहे. मस्त टोमॅटो कट केलेला आहे, कांदा कट केलेला आहे आणि मस्त अशी झणझणीत शेवभाजी तयार झाली. आणि असे वरतून शेव घ्यायचे, म्हणजे शेव जास्त भिजत नाही. तर बघू शकता तुम्ही शेव टाकून घेतलेले आहे. तुम्हाला कसे शेव वापरायचे त्या प्रकारे तुम्ही वापरू शकता. आणि झाली का नाही अशी झणझणीत मस्त शेवभाजी तयार. तर मैत्रिणींनो, खरंच रेसिपी आवडली का सांगायला मात्र विसरू नका. आणि अजून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर गेलेली आहे. तर बघा मग या तुम्ही पण जेवायला. रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर बघा किती छान अशी झणझणीत शेवभाजी रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर बघू शकता मस्त हिरवीगार कोथिंबीर गेलेली आहे भाजीवरती आणि काय सुंदर अशी ही शेवभाजी आपली दिसत आहे. तर नक्की तुम्ही पण बनवून बघा. श्री स्वामी समर्थ.